काय ग? काय मामा आज लय भूक लागली हो. अगं गेलो होतो किराणा दुकानात. हा किराणा दुकानदार म्हणतो मागची उधारी आहे ती पहिले द्या मग उधार न्या. तो काहीच द्याय ना किराणा, माहिती का? आता भूक तर लय लागली मला, घरात पण काही नाही माहितीये का. माऊली आणि ती कुठे गेली सोनी? ते गेले आता तिकडे, त्यांना इतकी भूक लागली म्हणून ते म्हणे इकडं कोणी देते का पाहतो म्हणे. काय दिवस आले. माही जशी नोकरी गेली ना तसे ना पैशाची नुसती अडचणच भासायला लागली घरामध्ये. काय आता तुम्हाला कसं काय आता पोसावा मा आता डोकंच चाला ना, माहिती का? आता कसं आहे, आता आपण दोघं जण पाणी पिऊन झोपू, पण ते लहान लहानले तर ते कसे झोपतील पाणी पिऊन. आता काय करू तूच सांग ना. आता तुम्ही त्या सुमन आजीकडे जाऊन पाहता का एकदा, तिने उसने पैसे दिले तर. हा तिने जर मदत केली ना तर लय भारी काम होईल. पाहतो तिच्याकडे जाऊन. लवकर जा आणि लवकर या. हा लगेच. लय भूक लागली मला. काय ते करावं तर लागलच. इथे लावून दे. दीदी 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 काय रे? लय भूक लागली. आम्हाला भूक लागली. तुम्हाला पण लागली. तुम्ही गेलते गावात, काय कोणी दिले का नाही पैसे? कोणीच नाही. मग आता रे मामा कुठे गेले? मामा गेले त्या सुमन आजीकडे पैसे उधार मागायला. आता मला लय भूक लागली. मला बी. आता भूक तर सगळ्यांनाच लागली आहे. घरात काहीच नाही का? काहीच नाही ना. असतं तुम्ही बनवलं असतं. दीदी मी तिथं रस्त्यावर दुकान पाहिलं मॅगीचं. खरं का काय? हा बर बर, मग तुम्ही ते उधार देता का, पाहून येता का एकदा? हा हा चल माऊली. बया आता पोरं तर गेले तर दुकानदाराकडे, आता ते मॅगी देतात का नाही काय माहिती उधार. सोन्या तुला मॅगी आवडते? मॅगी? हा हा मला तर लय आवडते मॅगी. तुला आवडते? हा मला तर खूप मॅगी आवडती. सोनी ते मॅगी वाले ते आपल्याला उधार देतील का मॅगी? आता काय माहित, दिली तर लय भारी होईल. हा, भूक लागली, चल पटापटा. बाई दुकान लावलंय पण सकाळचं एकही गिरायक नाही. माझ्या नशीबच करा रे, एकही आहे ना. दुपार होत चालली, दिसते दोन पोरं, पण मग आता ते इडे येते का पुढे जाते काय माहिती. आलं बाई गिरायक. का का तुमचं ट्रॅक्टर तर लय भारी हो. हा मग माझंच आहे ना. हा का, तुम्ही तर ट्रॅक्टर मध्ये दुकान लावलं. हा मग आता परिस्थितीला विलाज नाही, नवरा काही काम करीत नाही. आता पोटासाठी काहीतरी करावंच लागेल ना जुगाड. ओ ताई मॅगी किती रुपयाला आहे? हा एक पुडा 12 रुपयाला आहे. 12 रुपयाला? 12 रुपये? हा 10 रुपयाला भेटतात ना. 10 वाले दुसरे आहे, हे मोठे आहे 12 वाले. आम्हाला 3 द्या ना. 3 देऊ का? पैसे आणले का? नाही पैसे नाही, उधार द्या ना. नाही मी उधार नाही देत. एक तर आम्ही ना सकाळपासून बसले माशा मारत, एकही गिरायक नाही. त्याच्यात उधार द्यायचं म्हणल्यावर मग माझा दिवसच खराब. अहो नाही हो, आम्हाला लय भूक लागली. आमच्या घरी खायला काहीच नाही हो. नाही हो, पण मग रोख पैसे पाहिजे मला. माझ्या घरी माझ्या नवरा रोज 10 रुपये येतो. माझे लेकर बाळ उपाशी, म्हणून ते मॅगी विकायचा धंदा टाकलाय मी आता ट्रॅक्टरमध्ये. ओ ताई द्या ना. माझी अजून बोनी नाही होईल, तुम्हाला कसं काय देऊ लगेच उधार? ओ ताई द्या ना उधार. मी उधार नाही देत. मी उधारीच आहे ना धंदा करतच नाही, कारण लोक चांगले नाही राहिले. आम्ही चांगलो आहे. आणून नाही देते लोक, त्याच्यामुळे मी देतच नाही. पैसे द्या आणि घेऊन जा. दीदी उधार देऊ नाही राहिलं, आता काय करायचं? काय आता चला घरी. चल चल दीदीला सांगू नाही दिलं म्हणून. ए बाळा इकडे या. काय हो? काय हो? तुम्ही खरंच उपाशी आहे? अहो हा, खोटं कशाला बोलू, सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाहीये. जाऊ दे, तुम्ही पण माझ्या मुलांसारखे आहे. हे पुढे घेऊन जा. जा किती देऊ? 3च द्या. बरं जरा घेऊन जा, आता करून खा. जेव्हा पैसे येतील तेव्हा मला आणून द्या. थँक्यू. थँक्यू. जा. चल माऊली, बरं झालं उधार दिले. आता तर येऊन द्यायचं. त्या बाईची ओळख ना पाळख तरी तिने दिले है ना. हा जाऊ दे, जसे पैसे येतील ना तिला लवकर देऊन टाकायचे. हा मामाला सांगायचं लवकर द्या तिचे पैसे. हा चल. दीदी 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 त्या बाईची ना आमची ओळख पण नाही, तरी त्या बाईने आम्हाला तशीच मॅगी देऊन टाकली. अशीच दिली? हा
मग त्या बाईचे पैसे नाही द्यायचे? देऊ ना, जेव्हा आपल्याजवळ पैसे येतील का तेव्हा द्यायचे तिला. बरोबर, चला घरात मी बनवून देते. हा लगेच बनव. चला चला.